कोयते कुऱ्हाड घेऊन लूटमार करणारे परदेशी टोळीचे 10 आरोपी जेरबंद. एका महिलेचाही समावेश. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरात हातात कोयते कुऱ्हाड घेऊन लूटमार व जबर दुखापत करणाऱ्या 10 आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांनी संयुक्तरित्या कारवाई करून आरोपींना अटक करून नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून आरोपींना जो गुन्हा करीन तर चुकीला माफी नाही, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सिद्ध करून दाखवले. सविस्तर बातमी अशी की नाशिक पेठरोड येथे फिर्यादी घरी असताना त्यांच्या घरात बळजबरीने प्रवेश करत अटकेतील संशयितांनी फिर्यादीकडे त्यांच्या पिकअप गाडीची मागणी केली. त्यावर फिर्यादीने नकार देताच संशयितांनी चॉपर व कुऱ्हाड्या धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बेदम मारहाण व शिवीगाळ करत खिशातील 2300 रुपये रोख रक्कम व पिकअपची चावी हिसकावून जबरदस्तीने पिकअप पळवून नेली. रोकडसह मालवाहू पिकअपची लूट करणे, वाहनांची तोडफोड तसेच एका चहा विक्रेत्यावर कुऱ्हाडीने वार करून 10,000 रुपये लुटणारी 10 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. यात एका महिलेचाही समावेश आहे. टोळीने मंगळवार दिनांक 20 रोजी रात्री 9 ते 10:30च्या सुमारास एकाच दिवशी हे 3 गंभीर गुन्हे केले होते. अटकेतील तिघांना मध्य प्रदेश सीमेवर बेड्या ठोकण्यात आल्या. टोळीचा म्होरक्या कुंदन परदेशी हा सराईत गुन्हेगार असून खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी लूट अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. त्याच्यासह इतर 3 सराईत गुन्हेगार पोलिसांना पाहिजे होते. महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान कायद्याचा बालेकिल्ला या कारवाईला ब्रेक मिळाला होता. अटकेतील संशयितांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या कार्यालयात आणून त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्यात आले. या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली. टोळीला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1, 2 व अंबड पोलीस ठाणे पथकाने संयुक्त कारवाई केल्याची माहिती किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस हवालदार विशाल देवरे, विलास चारोस्कर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींबाबत माहिती मिळवली होती. याबाबतीत त्यांनी वरिष्ठांना कळवले व ताबडतोब कारवाई करण्यास सांगितले. युनिट क्रमांक 1 व 2च्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना मध्य प्रदेशच्या सीमेवरून जेरबंद केले. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विलास चारोस्कर, मुक्तार शेख, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, संदीप भाण, नाजिम पठाण, गोरक्ष साबळे, अमोल कोष्टी, मनीषा सरोदे यांनी केली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद. 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला. त्यातील मुख्य गुन्हेगार आहे कुंदन परदेशी. याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली. त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला. त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, कॉलेजच्या परिसरामध्ये. तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे. आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. सर, यात एक महिला पण काय होतं की ज्यांनी गाड्यांची तोडफोड केली. या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता. परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे. यांची पार्श्वभूमी काय होती? हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यांच्यावर याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील
बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षाही होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे. सर एक महिला पण आहे त्यांच्यासोबत, एक महिला पण असल्याचं माहिती मिळते. त्याविषयी तपास सुरू आहे. तर हे तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत परदेशी टोळीनेच धुमाकूळ घातला होता का अजून कोणी होते दुसरं? हेच व्यक्ती आहेत. यांनी या तिन्ही हद्दीमध्ये जाऊन हे कृत्य केलेलं आहे. मसरूळ पोलीस स्टेशन असेल, अंबड असेल आणि गंगापूर, तिन्ही हद्दीमध्ये हीच टोळी होती. तिन्ही ठिकाणी हीच टोळी गेली आणि याच टोळीने तिन्ही ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत. संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मग यांचं मोका कारवाई होईल. यांच्यावर 100% मोकाप्रमाणे कारवाई होईल, त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सर हे किती वयोगटातले मुलं आहेत? ही साधारणतः एक 20 ते 30 वयोगटातील मुलं आहेत आणि यातले मुख्य हा कुंदन परदेशी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.